आजची ही तातडीने जी प्रेस या ठिकाणी बोलावलेली आहे त्याच्या मागचं कारण माननीय एकनाथराव शिंदे आपले मुख्यमंत्री साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब आणि माननीय अजितदादा यांनी या राज्याच्या लाडली बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरुवात केली। मी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो की यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या राज्यातल्याच प्रमाणे माझ्या जिल्ह्यातल्या लाडल्या बहिणींना एक स्वाभिमानाने आपल्या संसाराला हातभार लावता येत आहे। आवाज स्वाभिमानाने जगण्यासाठी, संसाराला मदत करण्यासाठी एक मोठी मदत या माध्यमातून या ठिकाणी होते आहे। आम्ही गावोगावी फिरतो आहे, आमच्यासोबत आमचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात तहसील ऑफिसमध्ये जाऊन लाडल्या बहिणींची भेटी घेतो आहे। एकीकडे हे सगळं सुरळीत आनंदित सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटा यांना आता मनात भीती वाटायला लागली। यांनी ही योजना सुरू व्हायच्या आधीसुद्धा हे कोर्टात गेले, याच्यावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला। आता 2 महिन्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसतो आहे आणि या पराभवाच्या भीतीने वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टात जाऊन ही योजना कशी बंद पाडता येईल याचे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। परवाच माझ्या माहितीनुसार अनिल वडपल्लीवर या व्यक्तींनी परत ही लाडली बहीण योजना बंद व्हावी म्हणून यासाठी हायकोर्टामध्ये PIL दाखल केली। ह्या अनिल वडपल्लीवर कोणाचे मित्र आहे हे आपल्या सर्वांना सर्वोदित आहे, माहिती आहे। हे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचे किंबहुना नाव घ्यायलाही अडचण नाही, श्री सुनील केदार यांचे परम मित्र आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि त्याच्यामुळे हे अतिशय स्पष्ट होते आहे की मधून काल कुठल्या तरी काँग्रेस आमदारांनी स्पष्ट केलं की नाही, आम्ही यामध्ये नाही, लाडली बहीण योजना बंद करण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो नाही। म्हणजे एकीकडे भूलथापा मारणं आणि दुसरीकडे आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून ही लाडली बहीण योजना बंद पाडण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या माझ्या जिल्ह्यातल्या लाडल्या बहिणीशी सरळ धोका करणं आहे। आणि म्हणून या प्रेसच्या माध्यमातून मी सर्व काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या नागपूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील लाडली बहिणीची माफी मागितली पाहिजे। त्यांचे फोटो आहे, आपल्याला माहिती आहे, जिल्ह्यातली नेते आहे। अशा प्रकारे वारंवार, आणि आम्ही काही फक्त लाडली बहीण योजनाच पण नाही, अनेक योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील महिलांचं सक्षमीकरण कसं होईल यासाठी अनेक योजनातून हे सरकार, एकनाथरावांच्या नेतृत्वातलं सरकार अनेक योजनातून त्या ठिकाणी कामं करत आहे। आज माझ्यासोबत मनोहरराव कुंभारे बसले आहे, हे सावनेरच्या लाडली बहीण समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी 55,000पेक्षा जास्त 75,063 लाडली बहीण योजनेचे फॉर्म मंजूर केले आहे। असं हा रेशो जवळपास 6 मतदारसंघातला आहे। म्हणजे एकीकडे गव्हर्नमेंट चांगलं काम करत असताना लाडली बहिणीला सहकार्य, मदत आणि तिच्या जीवनात स्वाभिमानानं जगण्यासाठी त्या जे काही थोडी मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, दुसरीकडे काँग्रेस हे मित्रांच्या आडून विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने हायकोर्टात जाऊन ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे। हा माझ्या लाडल्या बहिणींचा अपमान आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी त्या ठिकाणी सर्रास त्या ठिकाणी लाडल्या बहिणींची माफी मागावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आजच्या आपल्या माध्यमातून माझी त्यांना माफी मागा। आता तरी या गोरगरीब जनतेची, या लाडल्या बहिणींची क्षमा मागा आणि हे पाप आता तरी थांबवा। हे पाप आपल्याला पुन्हा सत्तेत कधी येऊ देणार नाही आणि म्हणून ही कान उघडणी करण्यासाठी आजची ही प्रेस आहे।
आजपर्यंत जेवढ्या PIL अनिल वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीने केलेले आहे याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आणि मी तुम्हाला एक फोटो दाखवू इच्छितो. या फोटोत अनिल वडपल्लीवार, सुनील केदार हे नेहमी सोबत असतात. ते काँग्रेसचे सदस्य म्हणजे त्यांनी काल परवा काढून टाकलं असेल. काँग्रेसमध्ये फार सोपी आहे, ज्यांनी एखादा सापडला की तो हे करत होता. बघा, सुनील केदारजी, अनिल वडपल्लीवारजी हे सोबतच आहे, सोबतच राहतात, नेहमी राहतात मुंबई सगळ्या ठिकाणी. त्यामुळे नानाभाऊंना बऱ्याचशा गोष्टी नानाभाऊच्या कानाआड होते आहे. त्यामुळे आपल्यामार्फत माझी नानाभाऊंना सुद्धा विनंती आहे, आपण प्रदेशाध्यक्ष आहे, जरा काँग्रेसमध्ये जे काही चाललं आहे ते जरा ठीकठाक करून घ्या आणि जनतेची माफी मागा.